हो. आज जो सेवेसाठी अभंग निवडलेला आहे तो अभंग ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताबाई यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा ज्ञानदादांना उपदेश करणारा अभंग मी आज आपल्या समोर मांडत आहे. मुक्ताबाई या वारकरी संप्रदायामधील सगळ्यात कमी वयाच्या महिला संत आहे आणि म्हणून सर्व संतांनी मुक्ताबाईच्या मताला प्राधान्य दिले आहे. पहा, वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात कमी वयाच्या महिला संत मुक्ताबाई आहेत आणि तसंच आपल्या सप्ताहामध्ये देखील सगळ्यात कमी वयाची सगळ्यात लहान कीर्तनकार मी आहे. विठ्ठल विठ्ठल या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम दिग्गज अशी सगळी ज्येष्ठ मंडळी आहे आणि त्या सगळ्यात छोटी मुक्ताचरणाने प्रेरित झालेली बाल कीर्तनकार आज आपल्या समोर मुक्ताईचे विचार सांगण्यासाठी प्रवृत्त आहे. पहा, आजच्या सप्ताहाचा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवशी संतपर अभंग निवडलेला आहे. या अभंगामध्ये मुक्ताबाई महावैष्णव ज्ञानोबरायांना म्हणजेच संतांना उपदेश करतात. कारण जीवनामध्ये प्रत्येकाला उपदेशाची आवश्यकता आहे, प्रत्येकाला उपदेशाची गरज आहे. संत असला म्हणून काय झालं, संत कधी चुकत नाही असं नाही. म्हणून मुक्ताबाई महावैष्णव ज्ञानोबरायांना म्हणजेच संतांना उपदेश करतात. कारण संतांना सुद्धा उपदेशाची आवश्यकता आहे असं आपल्याला आज सेवेसाठी घेतलेल्या अभंगावरून लक्षात येते. पहा, उपदेश कोणी करावा, उपदेश काय करावा याला फार महत्त्व आहे. तरी ते उपदेश करणाऱ्या आदिशक्ती मुक्ताबाई आहे, ज्यांचं वय अतिशय लहान आहे. किती लहान आहे तर अवघ्या 6 वर्षाच्या मुक्ताबाई आहे. मुक्ताबाई या संत पदापर्यंत पोहोचलेल्या ज्ञान संपन्न असणारा श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांना उपदेश करतात. कारण उपदेश केल्यानंतर त्या उपदेशाचा ज्यांना उपदेश केला त्या उपदेशाचा त्यांना परिणाम व्हावा यासाठी मी तुम्हाला संत चरित्रामध्ये एक प्रसंग सांगते. श्री क्षेत्र दक्षिण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या संत चरित्रामधील हा प्रसंग आहे. एकदा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडे एक आई आली तिच्या बाळाला घेऊन. ती महाराजांना म्हणाली, महाराज, माझा मुलगा फार गूळ खातो. तुम्ही त्याला सांगा की बाळा, गूळ खाणं आरोग्याला चांगलं नाही, गूळ खाणं शरीराला हानिकारक आहे. तेव्हा शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणाले, बाई, तुम्ही याला 8 दिवसानंतर घेऊन या. तेव्हा ती बाई व बाळ तिथून निघून जातं. 8 दिवसानंतर ती बाई परत येते. शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्या बाळाला जवळ बसवतात आणि सांगतात, बाळा, गूळ खाणं चांगलं नाही, गूळ खाणं शरीराला हानिकारक आहे. तेव्हा ते बाळ म्हणालं, आई, महाराज, मी इथून पुढे गूळ कधीच खाणार नाही. तेव्हा ती बाई व बाळ तिथून निघून जातं. पण त्या आईच्या मनामध्ये एक प्रश्न असतो. ती आई म्हणते, महाराज, तुम्ही एवढं सांगण्यासाठी 8 दिवस का लावले? तेव्हा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी गोड उत्तर दिलं. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणाले, बाई, 8 दिवसांपूर्वी मीच गूळ खात होतो आणि मी जर या बाळाला उपदेश केला असता तर या उपदेशाचा याला परिणाम झाला नसता. म्हणून अगोदर मी गूळ खाणं बंद केले आणि नंतर या बाळाला सांगितलंय, बाळा, गूळ खाऊ नको, गूळ शरीरासाठी हानिकारक आहे. उपदेश करणाऱ्यांनी तो उपदेश आत्मसात केला पाहिजे, मग तो लागू होत असतो. सांगणाऱ्याला त्या गोष्टीचा अनुभव असला पाहिजे. आहे का मुक्ताबाईंना त्या गोष्टीचा अनुभव? आहे का मुक्ताबाईंचा एवढा मोठा अधिकार? विठ्ठल विठ्ठल
घ्यावा हे ठरलेलं होतं. आपे गावचे विठ्ठलपंत कुलकर्णी साक्षात भक्तीची मूर्ती आपल्या रुक्मिणी माता यांचे पोटी माऊलींनी जन्म घ्यावा. माऊली त्या ठिकाणी जन्म घेतात ज्या ठिकाणी आईचं व्रत पाळायला लागतं. अश्वत्थ वृक्षाला 1000 प्रदक्षिणा विष्णू सहस्त्र नामासह घालणारी माता तेव्हा ज्ञानोबराई जन्म घेतात तिच्या उद्धारामध्ये. सहज ज्ञानोबराई कुठेही जन्माला नाही येणार. सहज छत्रपती श्रीप्रभू कुठेही जन्म नाही घेणार. तुकोबरायांना जन्म घ्यायचा असेल तो बोलोबा आणि कणकई असावा लागेल. तिथेच तुकोबराय अवतीर्ण होतील. ते सांगतात ना, देवते संत निमित्त त्या प्रतिमा साक्षात परब्रह्मदेवाचा अवतार घ्यावा, साक्षात महाविष्णूंचा अवतार घ्यावा. आणि म्हणून माऊली काय सांगतात, ज्ञानराज माझे योग्यांची ज्ञानराज माझे योगांची माऊली. कृष्ण अष्टमीला झालाय माऊलींचा जन्म. धो 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 घन वर्षा होतोय. जसा भगवान गोपाल कृष्णांचा जन्म, साक्षात महाविष्णूंचा अवतार. रुक्मिणी आई साहेबांना मंद मंद बासरीचे मंजूळ स्वर कानावर पडावा. तिने विठ्ठलपंतांना सांगावं, अहो ऐकू येतोय का तो ध्वनी? इंद्राणीच्या काटाला मंद बासरी वाजतीये. संन्याशी पोरं म्हणून विटंबना व्हावी. आपल्या 4ही लेकरांना अशा मातेपित्यांच्या पदरी द्यावं. धर्मपीठाचा निर्णय द्यावा. विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेला धर्मपीठासमोर सांगावं, मुलं मोठी होत चालली आहे, मुंजी बंधन करावं लागेल, मुंज करावं लागेल. तेव्हा धर्मपीठाकडे सांगतात, पोरांचं नंतर बघितलं जाईल, त्यांना शुद्धीपत्र नंतर दिलं जाईल, आधी तुम्ही शुद्ध व्हा. तेव्हा विठ्ठलपंत सांगतात, मान्य आहे आम्हाला, आमच्याकडून झाली धर्माची विटंबना, तुम्ही सांगाल ते आम्ही प्रायचित्त घेऊ, परंतु आमच्या लेकरांना सुखानं जीवन जगवा, आमच्या लेकराच्या जगण्याची व्यवस्था करा. विठ्ठलपंतांचा निश्चय दिला होता. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेंचा निर्णय झाला होता. आपल्या लेकरांना जर सुंदर आयुष्य जगवायला मिळायचं असेल तर आपल्याला हे जीवन संपवावं लागेल. म्हणून दोघेही जण रात्रीचा काळोख, कुत्र्यांची किंचरण कानावर पडतंय आणि अशा परिस्थितीमध्ये झोपडीच्या बाहेर पाऊल न पडावा अशी परिस्थिती झाली होती रुक्मिणी मातेंची. वात्सल्य अंतकरण दाटून आलंय. रुक्मिणी मातेनं मुक्ताईच्या डोक्यावरनं हात फिरवला, सोपान काकांच्या डोक्यावरनं हात फिरवला, ज्ञानदेवांच्या डोक्यावरनं हात फिरवला, निवृत्तीनाथांच्या डोक्यावरनं हात फिरवला. तेवढाच निवृत्तीनाथ उठून बसले आणि निवृत्तीनाथांना रुक्मिणी मातेने जवळ घेतलं आणि सांगितलं, निवृत्ती, आपल्या 3ही भावंडांना सांभाळशील ना रे, काही वर घेशील ना? निवृत्तीनाथांना धड रडताही येईना.
मोठमोठ्याने लेकरं उठतील, सगळं आवंड गेला, सगळं आवंड गेला. एकीकडे धर्मपीठाचा निर्णय होता, एकीकडे पत्नी धर्म होतं, जावं लागणारं होतं, हृदय कठोर करावं. ज्ञानोबारायांच्या उशाशी भगवद्गीता होती. रुक्मिणी माता ज्ञानोबारायांकडे पाहून फक्त एवढाच विचार करू लागल्या, कोण घेईल ह्या जगाचा कैवार, कोण सांभाळेल या समाजाला, या समाजाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कोण देईल, असं म्हणल्या. आणि ज्ञानोबाराय ओळले आणि त्यांचा उशीवरचा हात त्या भगवद्गीतेवर पडला. रुक्मिणी मातेला मिळालं उत्तर, घेतला माझा ज्ञानोबानी कैवार. याच गीतेचं भाष्य करेल माझा ज्ञानोबा. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, याच गीतेचं भाष्य करेल माझा ज्ञानोबा. 9000 ओव्यांच्या रूपातनं ज्ञानेश्वरी अवतीर्ण झाली. नेवाशाच्या मंदिरामध्ये माऊलींचे शब्द घुमत होते. सच्चिदानंद बाबा लिहत होते, शके 1272. टीका केली पै ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली नसती तर कदाचित नेवाशाच्या मंदिरातले शब्द विरून गेले असते. आज तुमच्या आमच्यापर्यंत ज्ञानेश्वरी पोहोचली नसती. 16व्या शतकात नाथांनी पूर्ण ज्ञानेश्वरी शुद्ध केली नसती तर तुमच्या आमच्यापर्यंत ज्ञानेश्वरी पोहोचली नसती. म्हणून मी इथल्या प्रत्येकाला, प्रत्येक तरुणाला हात जोडून विनंती करते की आता बस करा सगळं. लवकर हातात ज्ञानेश्वरी घ्या, लवकर हातात गाथा घ्या, लवकर हातात गीता घ्या. कारण मी खरं सांगू का, आमच्या मुलांनी जर योग्य वयात योग्य वेळी गीतेला जर हात लावला तर कोर्टात जाऊन गीतेवर हात ठेवण्याची वेळ कधीच येणार नाही. ज्ञानोबारायांनी कैवार घेतला कळाल्यानंतर रुक्मिणी माता व विठ्ठलपंत इंद्रायणीच्या काठी निघाले. एका पाठोपाठ दोघांनी उड्या घेतल्या. सकाळ झाली, तांबड फुटलं. मुक्ताबाई उठली, सोपान काका उठले, ज्ञानदेव उठले. मुक्ताबाई आपले केस सावरी सावरी, डोळे चोळीत चोळीत निवृत्ती दादापाशी आली. दादांना म्हणाले, दादा आई कुठे रे, आई कुठे? निवृत्तीनाथांना काय सांगावं प्रश्न पडला. निवृत्तीनाथांना सांगितलं, हळूच सांगितलं, मुक्ते अगं आपली आई देवाघरी गेली. तेवढ्यात ज्ञानोबाराय सांगतात, दादा अरे आई कुठे गेली? तेव्हा निवृत्तीनाथ सांगतात, ज्ञाना अरे आपली आई देवाघरी गेली. तेव्हा मुक्ताबाई म्हणतात, ती तर रोजच जाते, आता येईल ती. ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ म्हणाले, अगं नाही ग मुक्ते, आपली आई आपल्याला कायमची सोडून गेली. आई बाबा आपल्याला कायमचे सोडून गेले. आता आई परत येण्याकरता नाही ग, आता आई परत येण्याकरता नाही. तेव्हा त्या 4 वर्षाच्या ब्रह्मचित कलेनी प्रश्न विचारला, दादा मग तुला आई कुठली रे, तुला आई कुठली? निवृत्तीनाथांना त्या 3ही भावंडांना कडकडून घ्यावं आणि निवृत्तीनाथांच्या स्पर्शामध्ये त्या 3ही भावंडांना आईची उभ मिळाली. भावनाने सांभाळलं. 3ही भावंडांना सांगितलं, मुक्ता, ज्ञाना, सोपाना आता रडायचं नाही. ते बघा ते झाड दिसतंय ना, त्या झाडावर एक घरटं आहे आणि त्या घरट्यामध्ये एक आई वडील राहत होते. एक घार आली आणि त्या आई वडिलांना घेऊन गेली. तरी सुद्धा ती पिल्लं दाना टिपताय ना, चला मधुकरी मागायला घराबाहेर पडा. लगेच ज्ञानोबारायांनी झोळी घेतली, आधी मधुकरी मागायला गेले. 4 वर्षाची पकरी पोर लगेच चढा टाकायला सुरुवात केली आणि कुंभारवाड्यातून लक्ष्मी आत्या आली. हंबरडा फोडला, पदराचा बोळा तोंडात कोंबला. मुक्ते मुक्ते कुणी कुणाचं सातवण करायचं होतं हो. तेव्हा ज्ञानदादा परत आले आणि या पोरांची साजरे रूप बघून मुक्त लक्ष्मी आत्या हमसून हमसून रडत होती. तेव्हा रडत होती. मुक्त लक्ष्मी आत्याने सांगितलं, ज्ञाना ज्ञाना किती साजरे रूप रे तुझं, किती साजरे ज्ञान रे तुला. एवढं ज्ञान त्या भटभिक्षकांना 5 जरा शिक, सांग त्यांना. तेव्हा ज्ञानदेव सांगतात, लक्ष्मी आत्या तू कशाला काळजी करतेस ग, तू कुंभारीनेस की नाही, तू मडकी घडवतेस. मग एका मडक्यामध्ये गाईचं पवित्र शुद्ध दूध असतं आणि दुसऱ्या मडक्यामध्ये अग्निसंस्कारासाठी लागणारं ज्ञान नशिबाला येतं. घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैवत सारखे, मुखी कुणाच्या पडते लोणी, विठ्ठला तू वेडा, विठ्ठला तू वेडा.
पण करायचं होतं हो. लगेच ज्ञानोबारायांनी चौपाटी खांद्यावर घेतली आणि एखाद्या बाईनं यावं, झोळीत भिक्षा घालावी. विसोबा भट्टांनी यावं, अरे कारट्या जगतोस तरी कशाला, भ्रष्टाचार केला धर्म, विटाळ झाला विटाळ झाला विटाळ झाला, तुमची सावली आमच्या अंगावर पडली. किती ऐकावं, किती सहन करावं, एवढा अपमान, एवढी निंदा. एखाद्या माणसाला म्हणावं तिकडे सरका, लगेच तळपायची आग मस्तकात जाते. पण ज्ञानोबारायांनी काय करावं, किती अपमान, किती निंदा. तेव्हा आणि ह्याच लोकांसाठी माझ्या ज्ञानोबांनी काहीतरी लिहिले, जगाच्या कल्याणासाठी माझ्या ज्ञानोबारायांनी पसायदान लिहिले. एवढी अंतःकरण वृत्ती फक्त माझ्या ज्ञानोबाकडे, फक्त माझ्या ज्ञानोबाकडे. एवढी अंतःकरण वृत्ती फक्त माझ्या ज्ञानोबाकडे. ज्ञानोबाराय दुसऱ्या दिवशी चौपाटी खांद्यावर घेतली आणि भिक्षेसाठी निघाले. विसोबा भट्टांच्या दारामध्ये उभा राहिले आणि म्हणाले, माते जरा पाणी द्याल काय? अरे ज्ञाना, पाणी कशाला, थांब, तुला जेवायलाच वाढते, तू बस तर खरं. नको नको, कोरांनाचीच भिक्षा द्या, गोडधोड खाण्याची सवय नाही राहिली. ज्ञाना तू बस तर खरं. नको नको, ओम भवती भिक्षांदे असं म्हणावं आणि तिथंच थांबावं. तेवढ्यात दुपारच्या वेळी विसोबा भट्टांनी यावं, ओला पंच अंगावर घेऊन अंगणात पाऊल टाकावा आणि म्हणावं, शिवहरी शिवहरी शिवहरी, अरे कारट्या विटाळ झाला विटाळ झाला, आता स्नान करून आलोय, या ओसरीपर्यंत आलाच कसा, चल बाहेर हो बाहेर हो चल. तेव्हा ज्ञानोबाराय शांततेत होते. यमुनाबाई सांगतात, अहो पण त्याला ताण लागली आहे, निदान पाणी तर पिऊ द्या. ज्ञानोबारायांनी तेव्हा विसोबा भट्टांनी त्या हातातलं पळीपंच पात्र घेतलं आणि ज्ञानोबारायांच्या दिशेने फेकलं. त्या पळीपंच पात्राचा कडा लागून भळ 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 रक्त निघायला लागलं. ज्ञानोबाराय मुसमुसायला लागले. आतल्या आत मुसमुसताना इंद्रायणी पाहिले, अश्वस्थ वृक्षांनी पाहिले आणि ज्ञानोबाराय कोणत्या तरी वेगळ्याच अवस्थेत दन 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 पाऊल आपटत झपाझप झोपडीच्या आत गेले. झोपडीचा दरवाजा लावून घेतला. बस म्हणाले आता सगळं, योग्यानं हे जीवन संपवा, हे देह परमात्म्यामध्ये तद्रुप्त करावा. अशा अवस्थेमध्ये सगळेजण सांगताय, दादा दार उघड, दादा दार उघड, पण नाही. तेव्हा आमची 4 वर्षाची ब्रह्मचितकला आदिशक्ती मुक्ताबाई, आदत्त्रय जननी, एवढा मोठा अधिकार असलेली मुक्ताबाई ज्ञानदादांसमोर जाते आणि ज्ञानदादांना सांगते, दादा ताटी उघडा, ज्ञानदादा ताटी उघडा, तुम्ही संत आहात ना, मग जगायचं कसं, वागायचं कसं हे तुम्ही आम्हाला सांगतात. योगी योगी पावन मनाचा, 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 योगी पावन मनाचा,
कोणी आपली जीभ चावली म्हणून, कोणी बत्तीशी तोडतं का रे. शब्दशास्त्र झाला क्लेश, संती मानावा उपदेश. लढीवाळ मुक्ताबाई, मुक्तला ठाईचे ठाई. एका पाठोपाठ एक 11 ताटीचे अभंग मुक्ताबाईच्या मुखातनं निर्माण झाले. आणि याच विषयामध्ये यावं, ताडीचा दरवाजा उघडावा आणि मुक्ताबाईनं कडकडून मिठीचं घ्यावं, आलिंगन दिलं. आता मात्र कैवार घेतला. समाजाला सांगायचं, धर्मपीठासमोर जायचं, शुद्धीपत्र आणायचं. दुसऱ्या दिवशी ती 4ही भावंड पैठणला गेली, धर्मपीठासमोर उभा राहिली आणि ज्ञानोबराय शुद्धीपत्र मागत असताना सांगतात, सर्वभूती परमात्मा तत्व आहे, मग आम्हाला का शुद्धीपत्र मिळत नाही? आम्ही काय पाप केले? आमच्या वाटेला ही विटंबना का आली? आमच्या मातापित्यांनी सांगितल्याप्रमाणे देहांत प्रायचित्त घेतले. सर्वभूती परमात्मा तत्व आहे असं म्हणण्यात जरा गडबड झाली आणि सगळेजण हसायला लागले. काय म्हणालास ज्ञाना? अरे सर्वभूती परमात्मा तत्व आहेस म्हणतोस? अरे मूर्खा, आम्हाला अक्कल शिकवतोस, आम्हाला ज्ञान शिकवतोस? तुझ्यात परमात्मा आहे, माझ्यात परमात्मा आहे का या रेड्यात परमात्मा? सांग. तेव्हा मूर्तीनाथांना ज्ञानोबरायांचा हात दाबला आणि सांगितलं, ज्ञाना आता माघार घ्यायची नाही. तेव्हा त्या मालकाला बोलवून घेतले. ज्ञानोबा रेड्याच्या समोर उभा राहिले आणि रेड्याच्या मस्तकावर हात फिरवला आणि सांगितलं, तुमच्यातही जे तत्व आहे तेच आमच्यात तत्व आहे. मस्तकावर हात फिरवला आणि मंत्र म्हणायला सुरुवात केली. ओ अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य वेभरोत्रुज्वितम. मंत्र म्हणायला जशी सुरुवात केली तशी त्या रेड्याच्या मुखातून वेद निर्माण होऊ लागले. जडमुड जडमड उद्धारिले, जडमुड उद्धारिले, जडमुड उद्धारिले, जडमुड उद्धारिले, मंत्र म्हणायला जशी सुरुवात झाली तशी त्या रेड्याच्या मुखातून वेद निर्माण होऊ लागले. सगळ्यांनी ज्ञानोबरांच्या पायी लोटांगण घातलं. बस कराले म्हणाले, आता सगळं बस करा. या रेड्याने जर सगळे मंत्र म्हणायला लागले तर उद्या आम्हाला काळकुत्र विचारायचं नाही. सगळ्यांनी ज्ञानोबरांच्या पायी लोटांगण घातलं आणि म्हणाले, आम्ही तुम्हाला शुद्धीपत्र देणारे. आम्ही कोण? तुम्ही शुद्धीच्याही पलीकडे आहात.
सगळीकडे ज्ञानोबरायांचा गौरव होतोय, सगळीकडे ज्ञानोबरायांची कौतुक होतोय. आणि तेव्हा ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीचं काम हातात घेतलं. आणि पण काहींना ते आवडलं नाही ना, म्हणून विसोबांनी चांगदेवाला सांगितलं, चांगदेवा, अरे 1400 वर्ष जगला, 64 कला प्राप्त केल्या, शिकवा धडाचा ज्ञानाला, फार हुशार समजतो स्वतःला, फार ज्ञानी समजतो. तेव्हा घेतलं पत्र लिहायला चांगदेवांनी. पत्रामध्ये तीर्थरूप लिहावं तर हे कार्ट माझ्यापेक्षा लहान आहे, चिरंजीव लिहावं तर याला चिरंजीव म्हणावं, असा कोण आहे हा माझा अहंकार होता. तसंच कोरपत्र मुक्ताबाईंच्या हातात दिलं आणि म्हणाले, ते कोरपत्र मुक्ताबाईंच्या हातात पडलं. आमची 4 वर्षाची ब्रह्मचित्कल आदिशक्ती मुक्ताबाई खूप सनकांडी होती, हो, खूप सनकांडी होती. तिने ते पत्र बघितलं आणि म्हणाली, अरे 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 दादा, बाळ 1400 वर्ष जगला, पण कोर ते कोरच राहिलं. धरा, करा याला पूर्ण, अपूर्ण आहे, पूर्णत्वाचा आधार द्या, पूर्ण करा याला. इथे ज्ञानोबरायांची चांगदेव पाशष्टी तयार होते. खूप मोठं चरित्र आहे, पण काय सांगावं तुम्हाला अल्प वेळामध्ये. चांगदेवांची पाशष्टी चांगदेवापर्यंत पोहोचली. अजूनही अहंकार शिल्लक आहे म्हणून वाघावर बसून येतात. सकाळचं कोवळं ऊन खात खात ती 4ही लेकरं भिंतीवर बसली आणि सांगतात, कुणाकडून तरी कळालं, वाघावर बसून येत आहे चांगदेव. तेव्हा ज्ञानोबराय म्हणाले, खरंच ग मुक्ते, तुझ्यासारखंच लहान बाळ आहे ते. तेव्हा ज्ञानोबरायांनी सांगितलं, आता काय करायचं. त्यांनी वाघाला चैतन्य दिलं, तो वाघावर बसून आला. आपण जडच चैतन्य पेरू आणि भिंतीला म्हणाले, चल ग बाई, अहो निघाली ती भिंत. चालविली धडा